एव्हरीवन, मी आहे ब्लॉसम. 37 आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो क्लासमध्ये आमची रिव्हिजन बॅच सुरू आहे. सो त्यामध्ये सर 11च्या आधी टॉपिक कव्हर करत आहे. सो आज स्ट्रेट लाईन हा चॅप्टर रिवाईज केला. ऑल्दो हा चॅप्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या आधी केला होता रिवाईज, बट आज म्हणजे छान डीपली रिवाईज करून दिला. अँड लोकस हा पण पॉईंट रिवाईज करून दिला. अँड सोबत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण रिवाईज केला. आय डोंट नो की त्यांनी यामध्ये का टाईम घातला इन्व्हेस्ट, बट इट्स ओके टू रिवाईज. बट झालं रिव्हिजन. सो आता काही पण आपण काहीच म्हणू शकत नाहीत ना. सो जाऊ द्या आता. अँड अबाउट केमिस्ट्री आणि फिजिक्सचं बोलायचं तर सरांनी म्हणलेत की एक दिवस फिजिक्सचा फुल चॅप्टर कवर करणार आणि एक दिवस मॅथ्सचा. सो फिजिक्सचा सॅटर्डेला झालेला आणि केमिकल म्हणजे सॅटर्डेला क्वेश्चन प्रॅक्टिस घेतली. वेट आय विल शो यू. सो राहिलेला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी दिले आणि हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन हा सॅटर्डेला. आणि जे क्वेश्चन्स आहेत जास्त तर जेईचेच घेतले, जे इम्पॉर्टंट आहेत ते, आणि सी टीचे थोडेफार. अँड म्हणजे हेच आहे फिजिक्सचं अबाउट केमिस्ट्री. सो 26ला मला आमचा केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर सुरू केलेला. अँड 3 दिवसात हा चॅप्टर त्यांनी कंप्लीट केला रिवाईज करायचा. आणि सॅटर्डेला याचे क्वेश्चन्स घेतले. आणि आज सोल्युशन्स हा चॅप्टर स्टार्ट केला आहे. आज सोल्युशन हा टॉपिक एंड केला कवर करून रिवाईज करायचा. अँड उद्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज हे सुरू करतील. अँड देन क्वेश्चन प्रॅक्टिस, मग हा पण चॅप्टर होईल कवर रिवाईज करायचा. अँड अबाउट म्हणजे आमचा काल पेपर होता आणि सोबत DPP होती, जे रिवायजन बॅचचे आहेत ते. सो म्हणजे जे DPP राहिलेली आमची सॉल्व करायची. सो आम्ही आज क्लास झाल्यानंतर मी आणि माझ्या फ्रेंड्सनी ते सॉल्व केलं. अराउंड 50 मे बी क्वेश्चन्स आमचे सॉल्व झाले, 50 or 50+. सो आज छान क्वेश्चन सॉल्व झाले. अँड थोडे बहुत राहिलेले म्हणजे 200 क्वेश्चन्स होते, लाईक आवर CET, फिजिक्सचे 50, केमिस्ट्री 50 अँड मॅथ 50. सो ते पण करायचे आता मला. अँड अबाउट बेटा बॅच जी गणितांची आहे, सो त्याचं जे रिव्हिजन क्रॅश कोर्स सुरू आहे. मी फक्त मॅथचा करते. सो त्याचे पण लॉजिक, मॅट्रिक्स आणि आज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे एवढं झालं आहे सरांचं. बट माझ्या घरी थोडीशी मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे मला ते नाही बघणं झालं. सो मी कवर करेन, बट माझं ऑलरेडी रिव्हिजन झालेलं आहे या 3 चॅप्टरचं. सो बट सर जुगाड सांगतात आणि स्टाईल वेगळी आहे सरांची शिकवण्याची, कारण सर छान टाईपचे क्वेश्चन्स घेतात. सो मी नंतर करेन मला टाईम भेटल्यावर. नेक्स्ट टेस्ट ही 5 मार्चला आहे. सो मॅथ्सचा तर सगळं सिलेबस झाला आहे, सिर्फ म्हणजे फक्त LPP राहिला आहे. सो आणि मे बी दुसरा चॅप्टर ॲड करतील, कारण 50 क्वेश्चन्स LPP म्हणल्यावर पागल होईल डोकं. सो फिजिक्सचं हे अँड केमिस्ट्रीचं तर फुल सिलेबस झाला आहे. फक्त आता हे 11चे चॅप्टर घेत आहेत. बट सॉलिड स्टेट आणि अजून कोणता तरी चॅप्टर आहे तो रिवाईज करायचा राहिलेला, म्हणून त्यांनी नाही घेतलं. बट सेमीकंडक्टरच्या म्हणजे फिजिक्सचा जो आहे ह्या चॅप्टरच्या नोट्स मी बनवलेल्या म्हणजे क्लासमधूनच दिल्या. सो ह्या छान आहेत. मला फक्त एकदा रिवाईज करायची गरज आहे, कारण मला हा चॅप्टर खूप छान कळालेला आहे. अँड अबाउट स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर हा थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. हेच होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी गाईज. अँड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.